आपको स्वर्ग नसीब होता था। असंच म्हणलं त्या ना वारे पिल्लू ते मग काय भाऊ महिना 200 रुपये आले महिनाकडून या मिठूकडून आले 100 रुपये दोघांची नाव माहित नाही मला दोघाही पिल्ल्याकडून मला 300 रुपयाची भेट आली खूप खूप धन्यवाद चिमणी उडाली म्हणून अमित शहा म्हणत होते की या जेवढं तुम्ही बाबासाहेबांचं नाव घेता तेवढं जर देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग नशीब होईल तुम्ही बघितलं का स्वर्ग बघितलं स्वर्ग तुम्ही आम्हाला काय आम्ही विज्ञानवादी लोक आहोत आम्हाला ना माहिती स्वर्ग नरक आम्ही पाहिलंच नाही कधी आमच्या बापदाद्यांना पाहिला नाही स्वर्ग नरक तर आम्ही कुठून पाहू तरी समजा अमित शहाची इच्छा असेल की त्यांना स्वर्ग नशीब झालं पाहिजे तर माझ्या शुभेच्छा आहे बा त्यांना माझ्या पार्टीच्या वतीनं माझ्या समाजाच्या वतीनं त्यांना आता श्रद्धांजली देतो का लवकरात लवकर त्यांना स्वर्ग नशीब हा लवकरात लवकर स्वर्ग नशीब हो आणि स्वर्गातून गेल्यावर मला व्हिडिओ कॉल करा मला तिथून कसा आहे स्वर्ग तर दाखवा मला कारण काली सुविधा नव्हती आता सुविधा आहे की नाही व्हिडिओ कॉल मध्ये पाहिजे मी कसा आहे तो स्वर्ग म्हणून म्हणायचं आहे की तुम सालो आ जाते हो कभी भी हमारे जाति पर और वार करना है तो बुजदिलों करके दिखाओ छाती पर ये झूठ नहीं इतिहास गवाह है भाई दीपक क्योंकि कुत्ते भौंकते रहते ऐसे चलने वाले हाथी पर ऐसे चलने वाले अरे त्याने सांगतो तुम्हाला जो बाबासाहेबांच्या गाण्यावर टाळ्या वाजवत नाही जो प्रबोधनावर टाळ्या वाजवत नाही त्याची औलाद उद्या ट्रेननं टाळ्या वाजवण्याशिवाय राहत नाही इमानदारीच्या ट्रेननं कोणत्या टाळ्या वाजतात माहिती आहे तुम्हाला मधातल्या इकडल्या ना तिकडल्या हा ह्या टाळ्या वाजतात ढोल पाल्याच्या देतोच आता चांगलं पट्टूला ढोल ढोल बदमाश खरं इमानदारीच्या सांगतो तुम्हाला कारण जो बाबासाहेबांना बेमान होईल हा माणूस बघा आमच्या संघ जो बाजूवर बसलेला आहे त्यांना पुरा पॅरेलेस मारला हे बघा पाय जमा करून वाचू शकत नाही पाय गेला हात गेला पण तुम्हाला माहित आहे जेव्हा पॅरेलेस मारतो तो पूर्ण भाग पॅरेलेस मारत असतो चेहरा सुद्धा मारतो बरोबर ना पण ह्या माणसाचा हात गेला पाय गेला पण तोंड सही सलामत आहे कारण बाबासाहेबांचं गुणगान करते म्हणून आणि जो बाबासाहेबांना बेमान झाला जो बाबासाहेबांचं चळवळ चालवून जो बाबासाहेबांचं गुणगान करत त्याला आयुष्यात कमी पडू शकत नाही आणि जो बाबासाहेबांना बेमान झाला त्याच्या तोंडात कमी पडल्याशिवाय राहत नाही ईमानदारीने सांगतो तुम्हाला म्हणून म्हणायचं भीमजी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे भीमजी के लिए मरेंगे नहीं तो जीना छोड़ देंगे बात ना करना संविधान की नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे बेटा ये मेरा ढोलों वाला पुट्टा कहता है हैसियत कि बात ना करना संविधान की नहीं तो तुम्हारी टांगे तोड़ देंगे अरे आज से दावा है तुझे जेल भी वालों का अमित शाह अगर हमारे बाप के बारे में कुछ बोला तो साले तेरा टकला फोड़ देंगे तेरा टकला फोड़ देंगे सरकार कोणाचे असो रे मी मारायला भेट नाही मरायला भेट नाही कारण जीवावर उतार झाली आहे मी 3 महिन्याचा जीवर घेतला जीवाचा खरा अर्थ मला कळला असं याच्यासारखं झुकूनही काय फायदा जर आमच्या माय बहिणी संकटात असेल आमचा देश संकटात असेल आमचा समाज संकटात असेल तरी जर माणसं बायाच्या शेवाच्या आत जाऊन लपत असेल तर अशी माणसं राहिल्यापेक्षा युद्धावर आलेल्या बऱ्या बाया बरोबर की नाही कारण बाबासाहेबांना वाघाची पैदाइश केली हिजड्याची पैदाइश नाही केली आम्हाला वाघ पाहिजे जेवढी बाबासाहेबांची वाघ आहे हात वर करून सांगा मला बाबासाहेबांचे वाघ क्या बात आहे वा 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 क्या बात आहे आम्हाला हे पाहिजे कारण आम्हाला नेता नाही पाहिजे नेता जे आले ते नेते जे आले ते नेते आम्हाला नेता नाही पाहिजे आम्हाला कार्यकर्ता पाहिजे आणि काही काही कार्यकर्ता नाही कार्यकर्ता आहे आम्हाला कार्यकर्त्याची गरज नाही आम्हाला कार्यकर्त्याची गरज आहे इमानदारीने सांगतो म्हणून म्हणायचं आहे राजनीति में थोड़ा चलना पड़ता थोड़ा रुकना पड़ता समाज सेवा में सुखी लकड़ी की तरह सूखना पड़ता वसूल के लिए विष्णु लालच पर थूकना पड़ता और भीमजी के संविधान के आगे सभी को झुकना पड़ता सभी को झुकना पड़ता संविधान के आगे सभी को झुकना पड़ता म्हणून म्हणायचं आहे की मानवता समतावादी हर रात जिंदा रहेगा होने
होगी तो जग में हजारों इलाज जिंदा रहेगा, जगा दो बहुजनों को जो सोए हुए हैं इस कारण, संविधान जिंदा रहेगा तो भीमराव जिंदा रहेगा। आपले कोण आहे? बाबासाहेब आपले कोण आहे? बाबासाहेब आपले कोण आहे? तोंडातून आवाज निघेल की नाही? बाबासाहेब आपले कोण आहे? बाप ना, मग आवाज असा आला पाहिजे. बाबासाहेब आपले कोण आहे? बाबासाहेब आपले कोण आहे? महिला मंडळ करून आवाज कमी होऊन राहिला, नवऱ्यासंग भांडताना लई आवाज निघत आहे की नाही? शेव पोचूनच निघतात, मला माहित आहे. फक्त नवीन नवीनपणेच आरामात असतात बायका. नवीन नवीन लग्न झालं का लगेच दुसऱ्या दिवशी नवऱ्याला उठवत जातात. अहो उठा ना, चाय आणला, थंडा होईल. नाश्ता करता की काय सांगा, तुमच्या पसंतीचं काय बनवू. आणि 1 वर्ष झालं सकरकंद्या उठणं लवकर जाणं कामाला म्हणते का, झोपला का इथं म्हणते मुर्द्यासारखा. असं करू नका. हा बाबासाहेबांच्या चळवळीचा कार्यक्रम आहे, समोर तुमच्या वागीन गात आहे, जागरूकपणाने माझा कार्यक्रम बघा. म्हणून म्हणायचं आहे बाबासाहेब आमचे कोण आहे, फक्त मी तुम्हाला विचारणार, तुम्ही मला सांगा. भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, भाऊ बहिणींनो, माय बहिणींनो, बाबासाहेब असा मर्दासारखा आला पाहिजे रे. बाबासाहेबांचे लेकरं तुम्ही असे लुलुपुचू हा का? कारण आम्ही राजाची औलाद आहोत, आम्ही वाघाची औलाद आहोत. वाघासारखा आवाज आला पाहिजे 3 वेळा. आता तुमच्यापेक्षा बाया बघा, कारण आता कुठे बघा बाया, बाई नाही तर काही नाही. पोलीस मध्ये बघा बाई, डॉक्टर बघा, पायलट बघा, कंडक्टर बघा, इथं बघा, बघा. माणसाची झाली पहिले बायका करत ते जमाना आला. आता आमची बहीण झाली ड्युटीवर आणि तिथून फोन करते, अहो पियाचे पप्पा मला की नाही थोडा वेळ होणार आहे हो, 2-3 चपात्या टाकून घ्या की काय हो. पियाचे पप्पा 2-3 चपात्या टाकून घेतात, पियाच्या मम्मीची वाटी बघत बसतात. आता असा जमाना आला. आता इकडला आवाज बघा. बाबासाहेब आपले बाकीच्या गायकासारखी नाही. मी यासाठी उभंच तुम्ही कुठे एक जर हात खाली दिसला मला, तुम्हाला तुमच्या जन्मदात्या बापाची शपथ तिथंच जातो आम्ही. एक जरी बाईचा हात खाली दिसला मला, अरे गरबडवालीचे थांबले, ढोलकीचं फक्त लय गरबडवालीचा 4 बोट्यात फिरली होती का तुझी मला थांबली गरज. या बाबासाहेब आपले पुरुष मंडळी बघा, दम बघा. यायचा दम तुम्ही खाल्ला की काय? नाही म्हणजे त्याच्या तेवढा दम दिसला नाही मला. 3 वेळा दोन्ही हात वर करून बाबासाहेब आपले को माणसं बसल्या वर हात करून आपला
असं वाटलं का? नाही बापीला घ्यायच लागतं ना, त्यांच्याशिवाय कसं होईल? बाबासाहेब सगळे जेवढे पुरुष मंडळी आहे सर्वांना तू बाबासाहेब आपले कोण, आपले कोण, आपले कोण. आणि ते जे उभे आहेत त्याचे काका आहे का बाबासाहेब? का मावसा वगैरे होय? बापाच होय ना? मग जे उभे आहेत ते का आमचे उपकार आले का? हात वर करा जरा, 3 वर म्हणा बाप बाप बाप. एक म्हणा चला टाळ्याचा करा. आमचे बाप आमचा बाप. महात्मा कहते हैं, पंडित नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं. पण बाबासाहेब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं. तुम्हाला काय थांबा म्हटलं का मी? तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांच्या नंतर महापुरुष पैदा होणं बंद झाली. झाली का महापुरुष पैदा झाले? झाले का महापुरुष पैदा? काऊन नाही झाले माहिती का तुम्हाला? जिजामाताला दिवस होते शिवाजी महाराजच्या वक्त. तिच्या जाऊन तिला विचारलं म्हणे अगं जिजाई तुला डोहाळे लागले असतील म्हणे, तुला काय खावंसं वाटते ग म्हणे. जिजाई म्हणे ताई मला नाही का म्हणे घोड्यावर बसूशी वाटते म्हणे, मला नाही का म्हणे तलवारचा रियाज करूशी वाटते म्हणे, मला नाही का म्हणे दुश्मनासमोर 2 हात करूशी वाटते म्हणे. तसेच भीमाईला दिवस होते बाबासाहेबांच्या वेळेस. तेव्हा बाबासाहेबांच्या आत्याबाई मीरा आत्या त्यांनी विचारलं अगं भीमाई तुला सुद्धा डोहाळे लागले असतील, काय खावं असं वाटते? तर माता भीमाई म्हणे वंश मला नाही का म्हणे पुस्तकाचं वाचावं असं वाटते म्हणे. आणि काल परवा एका माझ्या शेजारच्या वहिनीला दिवस आहे, मी तिला विचारलं म्हटलं वहिनी 7वा महिना लागला की काय? हो दीदी म्हणे. म्हटलं डोहाळे लागले असतील, काही खायची इच्छा होती का? माझी कानी म्हणे दीदी रोडवर पाणी शिंपलं का ते मातीच खाऊशी वाटते म्हणे. मला नाही का दीदी म्हणे ते गौरी नाही राहत का म्हणे शेणाची गौरी, त्या गौरी जाळली का तिच्या कोळसच खाऊशी वाटते म्हणे. काल कानी म्हणे तुमच्या भावाला सापकांची आपण मारली म्हणे. म्हटलं काऊ? पुरीचे 4-5 लेकनाच खाऊन टाकले म्हणे. तुम्ही विचार करा, लेकना खा, शेण खा, माती खा. महापुरुष कुठून पैदा होते तुमच्या मोठी? चोट्टे पैदा नाही होते, दारोडे पैदा नाही होते, बलात्कारी पैदा नाही होते, भानखोडे पैदा नाही होते, बेवडे पैदा नाही होते. कुठून महापुरुष पैदा होईल? बरं झालं काढलं, कारण माती खाऊ खाऊ आता काही महापुरुष पैदा झाले नाही नसते. बरं झालं काढलं, हम दो हमारे दो. आता चांगलंच आहे म्हणजे बच्चा एकही लक्ष, दुसऱ्याची गरज नाही. पहिल्या काळामध्ये होते बाबा, कारण बाबासाहेब 14वे रत्न, 14वे रत्न, 15वे रत्न, 8वे रत्न. आणि आता मग माहिती का तुम्हाला? माझी माय म्हणे एक वेळा सांगे म्हणे माय म्हणे माझ्या सासरा लवकर मेला म्हणून म्हणे, नाही माझ्या सासूले कधी कधी गेली होते. मी म्हटलं किती होती हो मा? म्हटलं काय म्हणे फक्त 21 लेकरं होती म्हणे माझ्या सासू. म्हटलं 21? अहो माय 2 लेकरांना आम्ही भागड्या म्हशी होतो. म्हटलं 21 लेकरं तर तुझी सासू जवानच होती काय? त्या सासूचं तर पिकअप समजा आवडेल होतं माय. म्हटलं 2 लेकरात आमचं काम भारी होऊन जाते. म्हटलं बाबासाहेब विचार करा म्हणाला. चेतावणी देऊ नका अम्मा बोलता जगाला, हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे, त्यावेळेस लागत होते
बसायला आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. हा. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. मग तुम्ही काय लागले रुसायला? आता आम्ही हसणार, कधी लढू शकणार नाही. आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी मैदान लाल बोलू शकणार नाही. आमचं कसं आहे, आमच्या भाव देखी नाही. त्याच्यामुळे आमचे आमदार खासदार तर सोडा, आमचा नगरसेवक निवडून येत नाही. सरपंच नाही. आमचा सरपंच निवडून येत नाही. कशामुळे? आमच्या भाव देखी नाही. एका भावानं आपली माय उभी केली तर दुसरा म्हणते मी माय बायको उभी करतो म्हणतो. क्या बेटा हा, मैं तो नहीं खाऊंगा साले लेकिन तुझी भी नहीं खाने दूंगा. या अशामुळे माय मावल्यांना खरं सांगतो तुम्हाला, आता जर बाई नाही तर काही काही नाही. नाही. कारण लेकराला संस्कार देणं बाईच्या हाती असते. आता बघा एवढं सुंदर विहार बांधलं, बाईच्या हाती संस्कार देणं असते. तुमच्या नवऱ्यानं जर मनुवाद्याला वोट दिलं, त्या बाई विचारच करून राहिले ते. तुमच्या नवऱ्यानं जर मनुवाद्याला वोट दिलं तर आतमध्ये खोलीत न्या, हा बेडरूम मध्ये मस्त टीव्हीचा थोडा आवाज वाढून द्यायचा, बेल्ल्यानं सुचवायचं त्याला चांगलं. इमानदारीने सांगतो तुम्हाला. चालते असे त्याच्या तोंडावर त्याच्या हनुमानासारखं त्याला करून टाकायचं. आणि सासू विसूला दिसलं का सासू विसू कसं म्हणून होते, मग सासूला पाहून काय म्हणायचं? काय दारू पिऊन तिथं पडले की काय म्हणायचं? हट बाबा, तुम्हाला सांगू थकली म्हणायचं, एवढी दारू पिऊ नका, चला अंदर तुम्हाला हळद लावून देतो म्हणायचं. आणि आतमध्ये न्यायचं देशील का म्हणून वाद्याला बोल. इमानदारीचा सांगतो तुम्हाला, आमच्यासाठी रात्र दिवस वैरायची आहे. काल आमचा दिवस कसा होता, आता तुमच्या इथे एवढं सुंदर विहार झालं. याच्या अगोदर कोणतं विहार होतं का? कधी विहारात गेले तुम्ही? कोण कोण गेलं विहारात? हात वरतून सांगा. लाईट नाही तिकडे बघून दिसत नाही, मला दिसते ना, माझे डोळे काही असे सगळे दिसते मला. एका लाईट लागले. कोण कोण गेलं विहारात? जाचा माय विहारात. त्या टीव्हीच्या मागे लागू नका, सिरियलला पाहू नका. त्या सिरियलामध्ये नुसतं सासू सुनीचा गेम बसवते, सून सासूचा गेम बसवते. एक बाई 4-4, 5-5 नवरे करते. त्या सिरियलच्या मागे लागू नका आणि पागल होऊ नका. इमानदारी जाण सांगतो. कोण्या जत्रेला गेले, कोण्या खेत्रीला गेले, कुठं फिरायला गेले, तिकून 4 साड्या आणायच्या ऐवजी 2 साड्या आणा. पण तिकून येता येता एक महापुरुषाचं पुस्तक घेऊन या, तुमच्या लेकराला वाचायला द्या. तुमची पिढी जर तुम्हाला चांगली बघायची असेल. वा वा. विहारात एकटे जाऊ नका तुम्ही. विहारात जाताना तुम्ही जा, तुमच्या नवऱ्याला घेऊन जा, तुमच्या लेकराला घेऊन जा. कारण काल आम्हाला खायला मिळत नव्हतं, आज आमच्याकडून खाणं होत नाही. होत नाही. काल आम्हाला खायला मिळत नव्हतं, आज आमच्याकडून खाणं होत नाही. एवढा माज आला आम्हाला की बुद्धवंदनेसाठी विहारात आमचं जाणं होत नाही. विहारात आमचं जाणं. कारण बाबासाहेब बोलले होते, तुमचं वोट तुमच्या माय बहिणीच्या इज्जतीपेक्षा तुम्हाला प्रिय असलं पाहिजे. पण आमचं वोट या खात बिर्याणीने पावटी भेटली का गेलं आमचं वोट. त्याला आम्ही कधी महत्व देत नाही. म्हणून म्हणतो की सारे काही विकू, पण भांड विकू नका. बहुजन समाजाची जात विकू नका. आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका म्हणून, पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका. मतदान जास्त प्रबोधन करायचं. पीस वाजत बसताना वामन दादा कडक म्हणतात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयाला न्यायला स्ट्रोक असते. पण मला काय म्हणायचं, दादासाहेब शेळके म्हणतात, भीमा तुझ्या मताचे 5 नाही 50,000 निर्माण झाले. भीमा तुझ्या मताचे 5 नाही 50,000 निर्माण झाले. कशी येईल या तलवारीला धार? समाजात लाल नाही दलाल निर्माण झाले. दलाल निर्माण झाले. बाबासाहेब
रूपाची भेट आली. खूप खूप धन्यवाद. कारण तिला पावर विमाने. अरे चालणे एका भावानं माय उभी केली तर दुसरा भाऊ बाबू तुम्ही जेवढे लेकर उभे आहे ना मा सगळ्याला माझ्यापासून पैसे घेऊन जा. पण आम्ही बाबासाहेबांचे लेकर मा स्वाभिमानानं जगलो पाहिजे. कारण बाबासाहेबांनी विचार केला असता सगळी यान माझ्यापासून 10-20 रुपये घेऊन जा. पण बाबासाहेबांचे लेकर सगळ्या माय मावल्यांना माझं सांगणं आहे जर तुमच्या लेकराला विचारलं एका हाती पुस्तक आणि एका हातात पैसे तर तुमच्या लेकरांना पुस्तक घेतलं पाहिजे. तेव्हा तुमच्या जीवनाचं सोनं झालं नाही तर तुमचं जीवन वाया गेलं. जर लेकरानं तुमच्या पुस्तकाच्या जागी जर पैसे उचलले तर समजून घ्या तुमचे संस्कार वाया गेले, तुमचं जीवन वाया गेले. कारण लेकराला चांगले संस्कार द्या. बाबासाहेबांनी जर विचार केला असता पैशासाठी स्वतःला जर बाबासाहेबांनी विकले असते तर आमच्यासाठी बाबासाहेब काहीच करू शकले नसते. कारण दुसऱ्या जन्मात जर दुसऱ्या जातीत जर बाबासाहेब जन्माला आले असते तर घराघरात वस्ती वस्ती बाबासाहेबांचे सोन्याचे पुतळे असते. कोणाचे? सोन्याचे. विचार करा त्या बाबासाहेबांच्या औलादावानं. कारण तुम्हाला माहित आहे एका मी तुम्हाला आता सांगितलं एका भावानं माय उभी केली दुसरा भाऊ आपली बायको उभी करते. आता कसं आहे प्रत्येकाच्या घरात बघा स्वच्छता अभियान झालं की नाही? पहिले कसं होतं गावामध्ये स्वच्छता अभियान नव्हतं. उचलला डब्बा का चाललो खाली उचलला डब्बा का उचलला डब्बा का मग 2 म्हातारे असतात. आता नाही का म्हातारे पुढे स्वच्छता अभियान झालं पण म्हातारे पुढे संडासात होत नाही. त्याला माहित वाटते कशावर संडासात त्याला माहित आहे ना खाली गेलं उचलला डब्बा का उचलला डब्बा खाली खालीत गेलं का दूर दूर हवा लागते घन 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 माशा येते आणि 2, 4, 5, 6 गवताच्या काड्या रुतल्याशिवाय हे काही माऊली उतरत नाही. तुमचा अनुभव सांगता का? 2 म्हातारे डबे घेऊन जातात खालीमध्ये. माझं कुठलंच गाणं कुठलंच प्रबोधन टाइमपास म्हणून बघू नका माय मावल्यानं. कारण मी शिव्या जरी देत असेल ना त्याच्यामध्ये माझं प्रबोधन आहे. 2 म्हातारे डबे घेऊन जातात खालीमध्ये. एक असा मागं बसते आणि एक असा पुढं बसते. बसून सांगा लागतं कसं बसतो बेकार माणूस आहे. एक बसते मागा एक बसते पुढं. आता माणसाची होती बाबा वाढत होते बसलाच राहील तरी तर होईल नाही का? आता माणसाची होते जशी माणसाची होते हा काय करते पाणी घेते पुढच्या हा पुढचा म्हणते अभि माई होय ना म्हणते. मग माणसा म्हणते ही तुझी होय तर माई कुठे गेली म्हणते. आमच्या समाजाची अशी दुर्दशा आहे स्वतःची कुठे गेली माहिती नाही दुसऱ्याची धुवायला जातो आम्ही. स्वतःची खरकटी आहे गाडी आहे मोरी आहे ते बघत नाही आम्ही दुसऱ्याची पाहायला जातो कोण काय केलं म्हणून माय मावल्यांनो दिवस नेमचे रात्री वैराची आहे. कारण नारी निंदा मत कर प्यारे नार हिरे की खान है. नारी निंदा मत कर प्यारे नार हिरे की खान है. अरे उस नारी से पैदा हुए हैं भीम बुद्ध भगवान है. भीम बुद्ध बाबा साहेब तुम्हाला भरपूर काही ऐकवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले. किती जिंकले? 361. बच्चा पार्टी किती जिंकले? शिवाजी महाराजांना किती किल्ले जिंकले? 361 किल्ले जिंकले. किती किल्ले? 361 किल्ले जिंकले. पण एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही. एकाही किल्ल्यावर आपलं नाव लिहिलं नाही. आताचे आमदार खासदार चोटले एखादा संडास बांधतात त्याच्यावर लिहितात आमदाराच्या निधीतून. बाबासाहेब
बापरे, त्याचे 3 खांड केल्याशिवाय मी घरी जात नाही असं हो तरी. विचार करा तुम्ही, लंगडा लुला माणूस म्हणजे 2 बापाचं म्हटलं तर त्याचे 3 खांड केल्याशिवाय राहत नाही. अरे पण जगाच्या पाठीवर असा एक समाज आहे जो भर चौकात आमचं पोरग जाते, शर्टाच्या बटना खोलते आणि बटना खोलून म्हणते अरे मी एक नाही 2 बापाची औलाद आहो. एक बाप म्हणजे मला जन्म देणारा, दुसरा म्हणजे मला घडवणारा, ज्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता काय करा, आता 3दा शरण जातो. बाबासाहेब कारण आम्ही ह्या विचाराचे नाही. आम्हाला आमच्या बापानं, आमच्या बाबासाहेबांना, बुद्धानं आम्हाला जातपात करणं नाही शिकवलं. आम्ही कोणत्याही जातीच्या विरोधात नाही. कारण बाबासाहेबांच्या सुविधा 18 पगड जाती घेतात. मान, महार, चंबार, डावकी, पारधी, शिपर सगळे बाबासाहेबांच्या सुविधा घेतात. पण बाबासाहेबाचा फोटो घरात लावायच्या वक्ती यांना लाज वाटते हरामखोरांना. बाबासाहेबांची रमाई आवास योजना घेतात, स्वाधार योजना घेतात, लेकरांसाठी स्कॉलरशिप घेतात. पण बाबासाहेबांचा जेबी मनाची यांना लाज वाटते. खरंच इमानदारीनं जर संविधान बदललं ना तर आमची तो सोडा पण 18 पगड जातीची चांगली शकल्याशिवाय राहणार नाही. आज त्यांना समजत नाही. म्हणून मला म्हणायचं आहे, जो उठते तो म्हणते, जो उठते तो म्हणते की संविधान बदललं पाहिजे, आरक्षण यांचं रद्द झालं पाहिजे. मी म्हणतो करा ना आरक्षण रद्द, हो ना, करा ना. पण या देशातलं सोनं, नाणं, पैसा, जमीन, जुमला सर्व एक करा, भागीला लोकसंख्या करा. भागीला लोकसंख्या करा, करा बघा आरक्षण रद्द. मी कुठं म्हणतो आरक्षण रद्द करू नका म्हणून. आता तुम्हाला माहिती आहे, अण्णा हजारे म्हणे आरक्षणाने देशाचे तुकडे होते. तिकडे तो लोकमतचा संपादक म्हणे आरक्षण फक्त 10 वर्ष. आणि ते हार्दिक पटेल 21 वर्षाचा पिल्लू म्हणे आरक्षण हमें नहीं तो किसी और को भी नहीं मिलेगा म्हणे. आरक्षणचा पिक्चरची हिरोईन होय का? पिक्चर मध्ये ऐकलं होतं आम्ही, तू मेरी नहीं तो किसी और को भी नहीं हो सकती. म्हणून मला त्याला म्हणायचं की घे बाराचे आरक्षण, घे बाराचे आरक्षण घे. तुझी प्रॉपर्टी आम्हाला दे, आमची प्रॉपर्टी तू घे. मग घे, कुठे घे, कवा घे, स्वामाला घे, अंधारात घे, उजेडात घे, बाजारात घे, शेतीत घे, पण घे बाराचे आरक्षण घे. अरे धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या जात होते आमच्या माय बहिणी. काल असा जमाना होता, आमच्या बहिणीचं लग्न झालं तर पहिल्या रात्री यांच्या घरी नेऊन द्यावं लागेल. आमच्या पोराचं लग्न झालं तर पहिल्या रात्री सून यांच्या घरी नेऊन द्यावं लागेल. धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली वापरल्या गेल्या आमच्या माय बहिणी. अण्णा, दादा, हार्दिक, आता तुझी माय बहीण आम्हाला दे. मग घे, कुठे घे, कवाय घे, इथं घे, कुठे घे, तुझ्या मनात घे, किती घे, जेवढं वाटतं तेवढं घे. पण घे बाराचे आरक्षण घे. अरे खात होतो मेलेल्या गाई आणि बैलाचं मांस, खात होतो मेलेल्या गाई आणि बैलाचं मांस करण्या भुकेवर मात. खात होतो मेलेल्या गाई आणि बैलाचं मांस करण्या भुकेवर मात. अण्णा, दर्दा, हार्दिक, अण्णा, दर्दा, हार्दिक, एक तरी वेळा खाऊन बघितलं ना हॉटेलचा भात. बघ बेटा बघ, तुझं खाणं आम्हाला दे. मग घे, इथं घे, कुठेही घे, गावल्या गेल्यावर घे, एसटीत घे, ट्रकात घे, कुठे घे, पण घे. आता आमची नवीन पिढी आहे की नाही, नवीन पिढी अजिबात मटण खात नाही. खातात का नाही. आणि आमचे नवीन पिढी अजिबात मटण खाणं सोडलं आणि हे नुसतं थाब्यात जाऊ दो, लिंबू पिळू पिळू, लिंबू पिळू पिळू, लिंबू पिळू पिळू मटण माग करून टाकलं आमचं. मी 12वीला कॉलेजला होती. कधी कधी मला सांगावं वाटते विषय. 12वीला कॉलेजला होती, माझी मैत्रीण होती अलका जोशी. 8-10 दिवस कॉलेजला येत होती. माझ्यापासून नोट्स, गणित सगळे उतरून घ्यायचे. मी काही तिच्या घरी जायची. तिची आई काय म्हणायची मला, बाई अंजली तू की नाही खूपच चांगली पोरगी आहे म्हणे. तू कधी बाई म्हणे भरली चांगली पोरगी आहे म्हणे. मी कधी तिच्या घरचं झाडून टाकायची, तिच्या घरी पाणी भरायची, नाही सॉरी भांडे घासायची. आणि माठाला हात लावायला गेली म्हणे बाई आमच्याकडे बाई माठाला हात नको लावत जाऊ म्हणे. म्हटलं पाहू नका तुम्ही काही बाई हलकं मटण खाता म्हणे. म्हटलं हलकं तेव्हा मी मटणच खात नव्हती. आता पाहिजे पण एकच टाईप पाहिजे. आता
2 टाइम काय जेवण जात नाही. एकच मग मी म्हटलं काकू तुम्ही कोणतं मटण खाता म्हटलं. आम्ही काही बाई चिकन खातो म्हणे. म्हटलं चिकन कितीचं होते काकू म्हटलं. 500 रुपयाचा कोंबडा म्हणजे 500 रुपये. मी म्हटलं होती कोणतं खाताव काकू. आम्ही काही बाई बकऱ्याचं मटण खातो म्हणे. म्हटलं बकरा कितीचा आहे काकू. 5000चा आहे म्हणे बकरा 5000चा. म्हटलं का हो काकू तुम्ही 500चं चिकन खाता 5000चा बकरा खाता. अहो माय बाप दादी म्हटलं 50,000चा बैल खातात आम्ही मान खातो का तुम्ही मान खाता म्हटलं. हट माय म्हणे तुमची जात आणि बाई बहिणी ठरेल आहे तुमच्या जाती समोर बोलायला पुरत नाही म्हणे. अहो माय म्हटलं आमची जात जरी ठरेल असली की नाही तरी तुम्ही पोरगी मा भाले पाहिले सरकी मागते माय घरी म्हटलं. काय जेबी वाली अशी आज म्हटलं याच्या आतमध्ये चड्ड्या तरी फाटल्या असल्या की नाही तरी विदेशात जात आहे म्हटलं माय जिथं गेली तिथं उभं वारात नाही म्हटलं. आणि तुम्हाला तर अशी उपस्थित माय म्हटलं लोकांना 9 महिने लागते 7 महिन्यातच काम दाखवतो. दादासाहेब शेळके शेवटी काय म्हणतात. पोलिसांचा